नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील असणाऱ्या हवामानशास्त्र या पेपरचा या ठिकाणी विचार करणार आहोत. मित्रहो, आपण मागील तासामध्ये या हवामानशास्त्र भूगोल विषयातील असणाऱ्या या हवामानशास्त्र असणाऱ्या पेपरचा या ठिकाणी आपण विचार करत होतो. मित्रहो, या ठिकाणी बघत असताना आपण मागील तासामध्ये वृष्टी म्हणजे काय, एक आविष्कार, ज्यावेळेस हवामानातील असणारा हा आविष्कार वृष्टी, या वृष्टीचा विचार आपण या ठिकाणी करत होतो. आणि वृष्टीचा विचार करत असताना आपण बघितलं की वृष्टी म्हणजे काय, तर हवेतील असणाऱ्या अदृश्य स्वरूपातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन दृश्य स्वरूपामध्ये जलकणा किंवा हिमकणात रूपांतर होण्याच्या क्रियेला या ठिकाणी आपण वृष्टी असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी वृष्टीचे जी काही वेगवेगळे जलकण आणि हिमकणाच्या रूपामध्ये हवेतील असणारं जे काही बाष्प आहे, हे हवेतील असणारं बाष्प जे अदृश्य स्वरूपामध्ये आहे, हे अदृश्य स्वरूपामध्ये असणारं हवेतील बाष्प ज्यावेळेस दृश्य स्वरूपामध्ये वातावरणामध्ये येतं, तर कशामुळे येतं, तर त्या बाष्पाचं सांद्रीभवन त्या ठिकाणी होतं आणि सांद्रीभवनामुळे ते बाष्प दृश्य रूपामध्ये या ठिकाणी येतं. आणि कोणत्या स्वरूपामध्ये येतं, एक तर ते जलकणाच्या स्वरूपामध्ये येतं किंवा हिमकणांच्या स्वरूपामध्ये येतं, त्यावेळेस त्याला आपण वृष्टी असे या ठिकाणी म्हणतो. आणि मित्रो, अशा पद्धतीनं ही जी काही वृष्टी आहे, या वृष्टीचा विचार आपण मागील तासामध्ये या ठिकाणी करत होतो. आणि मग आपण बघितलं की या वृष्टीचे विविध प्रकार या ठिकाणी दिसून येतात. मग हे प्रकार कोणते आहेत, तर वृष्टीचा जो काही पहिला प्रकार आहे तो म्हणजे धुके, त्यानंतर दव, धुके, दव, दहिवर, गारा, त्यानंतर हिम, पर्जन्य, अशा पद्धतीनं या वृष्टीचे विविध प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि मग आपण पाहतोय की मित्रहो, सांद्रीभवनाच्या प्रक्रियेनंतर जे काही बाष्प दृश्य स्वरूपामध्ये येतं, त्या दृश्य स्वरूपात येणाऱ्या या बाष्पाला या ठिकाणी आपण वृष्टी असं या ठिकाणी म्हणतो. आणि मग अशा पद्धतीनं मित्रहो, या ठिकाणी वृष्टीची विविध रूपं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यापैकी धुकं किंवा फॉग, धुके किंवा फॉग या ठिकाणी याचा विचार या ठिकाणी आपण करायला सुरुवात केली होती. आणि त्यामध्ये मग धुके आणि फॉगच्या संदर्भामध्ये बघत असताना आपण पाहतोय की वातावरणामध्ये दिवसा असणारी जी काही उष्णता आहे, ही उष्णता ज्यावेळेस रात्र होते, म्हणजे आपण पाहतोय की सूर्यापासून येणारी जी काही उष्णता आहे, ही दिवसा प्रामुख्याने या ठिकाणी उष्णता आपल्याला वातावरणाला आणि भूपृष्ठाला मिळते. त्यानंतर प्रामुख्याने ज्यावेळेस रात्र होती त्यावेळेस सूर्यास्त होतो आणि सूर्यास्त झाल्यानंतर पृथ्वीला असणारं भूपृष्ठ, त्या भूपृष्ठापासून उत्सर्जन हे अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी होतं. आणि हे उत्सर्जन, उष्णतेचं उत्सर्जन झालं की उष्णता वातावरणामध्ये आणि वातावरणातून अवकाशामध्ये उत्सर्जित केली गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की ही जी काही उष्णता आहे, या उष्णतेचं उत्सर्जन झाल्यामुळं जो काही भूपृष्ठाला लागून असणारा वातावरणाचा भाग असेल किंवा भूपृष्ठाला लागून असणाऱ्या हवेचा जो काही थर असेल, या हवेच्या थरामध्ये उष्णता अतिशय कमी झालेली असते. आणि त्यामुळे होतं काय,
की जो अगोदर उष्ण असणारी ही हवा आता थंड झालेली असते आणि ज्यावेळेस हवा थंड होते त्यावेळेस हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढते आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता जर 100% झाली म्हणजेच दवांक पातळीपर्यंत ही हवा आली तर त्या हवेचे अजून जर ते तापमान कमी झालं तर त्या हवेचं सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन झालं की त्याचं जलकणात रूपांतर होतं आणि मग हे जे काही जलकण आहे हे जलकण धुलीकणाभोवती व कार्बन कणाभोवती जमा होता आणि प्रामुख्यानं हे कण हवेमध्ये आपल्याला तरंगताना दिसतात। अशा पद्धतीनं हवेमध्ये तरंगणाऱ्या या जलकणांमुळे त्या ठिकाणी धुक्यासारखी परिस्थिती निर्माण होते, ज्याला आपण या ठिकाणी धुकं असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी पारदर्शकता कमी होते, हवेतील असणारी पारदर्शकता कमी होते म्हणजेच त्या ठिकाणी धुकं निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं। तर अशा पद्धतीने मित्रहो या ठिकाणी पृथ्वीवरील वातावरणामध्ये या प्रकारची प्रक्रिया घडलेली आपल्याला दिसून येते, ज्याला आपण धुकं असं म्हणतो। त्यानंतर मित्रहो या ठिकाणी आपण बघितलं की हे जे काही धुके आहे अशा प्रकारचे धुकं निर्माण झालं तर ज्या पद्धतीने उंच वातावरणामध्ये उंचीवरील हे ढग असतात त्याच पद्धतीनं जमिनीवरील कमी उंचीवरील हे धुकं म्हणजे ढगच आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अशा पद्धतीने हे कमी उंचीवरील असणारे ढग ज्या पद्धतीनं ढगांचं स्थलांतर होतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी धुक्याचं देखील स्थलांतर झालेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे धुकं देखील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतं। म्हणजे अशा पद्धतीने मित्रहो हे जे काही धुकं आहे या धुक्याचे देखील विविध प्रकार या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये पहिला प्रकार जो काही होता तो म्हणजे भूपृष्ठीय धुके। भूपृष्ठीय धुके या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की भूपृष्ठीय धुके हे रात्रीच्या वेळी ज्यावेळेस उष्णतेचे उत्सर्जन जलद गतीनं होतं आणि जलद गतीनं झाल्यामुळं भूपृष्ठ उष्णतेचं उत्सर्जन वातावरणाच्या थरामध्ये करतं आणि वातावरणाचा थर त्याच्यावरील असणाऱ्या वातावरणाच्या थराकडे हे उष्णता उत्सर्जित करत असतं आणि त्यामुळं प्रामुख्यानं या भूपृष्ठाला लागून असणारे जे काही भूपृष्ठाचा भाग थंड होतो आणि त्या भूपृष्ठाला लागून असणारा जो काही हवेचा थर आहे तो देखील थंड झालेला आपल्याला दिसून येतो, कारण संपर्कामुळे तो देखील या ठिकाणी थंड होतो आणि या ठिकाणी थंड झाला की मग त्या हवेचं तापमान कमी होतं आणि हवेचं तापमान कमी झालं की सापेक्ष आर्द्रता 100% होते आणि सापेक्ष आर्द्रता 100% झाली की अशा पद्धतीनं या ठिकाणी धुक्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते। तर मित्रहो अशा पद्धतीने भूपृष्ठाच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी धुक्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते। भूपृष्ठ थंड असल्यामुळं त्यावरील असणाऱ्या वातावरणाचा भाग किंवा हवेचा थर हा थंड होतो संपर्कामुळे आणि मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी धुक्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसते। खास करून ज्यावेळेस तापमानाची विपरीतची स्थिती असते किंवा विपरीतता घडून आलेली असते त्यावेळेस अशा प्रकारच्या धुक्याची निर्मिती झालेली आपल्याला वातावरणामध्ये दिसून येते। तर अशा पद्धतीनं भूपृष्ठीय धुके हा प्रकार मागील तासामध्ये या ठिकाणी आपण अभ्यास केला आहे। त्यानंतर दुसरा जो काही धुक्यांचा प्रकार आहे तो म्हणजे बाष्पीय धुके। याही प्रकाराचा आपण मागील तासामध्ये या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे। खास करून अशा प्रकारची धुके ही मध्य कटिबंधीय व शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात। खास करून महासागराच्या अनुषंगाने
महासागर त्या मानानं महासागराच्या अनुषंगानं अशा पद्धतीची धुके ही निर्माण झालेली असतात, म्हणून या धुक्यांना समुद्रधूर असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर धुक्याचा तिसरा प्रकार आपण मागील तासामध्ये अभ्यासला, तो म्हणजे सीमांत धुके. सीमांत धुके ज्यावेळेस दोन प्रकारच्या वायुराशी एकत्र येतात आणि त्यांच्या सीमेजवळ धुक्याची निर्मिती होते, त्यावेळेस त्याला आपण सीमांत धुके असं या ठिकाणी म्हणतो. याचाही विचार आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर मित्रहो, आपल्याला जे काही बघायचं आहे ते म्हणजे चौथं म्हणजे संपर्कीय धुके. संपर्कीय धुके याला म्हटलेलं आहे की काय होतं की ज्यावेळेस थंड भूभागावरून उष्ण अशा प्रकारची हवा वाहत गेल्यास, साधारणतः आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा थंड भाग आहे आणि या थंड भागावरून या ठिकाणी असणारी उष्ण हवा जर वाहत गेली, भूपृष्ठाचा भाग थंड आहे परंतु त्याच्यावरून वाहणारी हवा ही उष्ण आहे. ज्यावेळेस ही उष्ण असणारी हवा जे काही भूपृष्ठ थंड आहे या थंड असणाऱ्या भूपृष्ठाच्या संपर्कामध्ये येते, त्यावेळेस ही हवा देखील थंड होते. भूपृष्ठ थंड आहे म्हणून भूपृष्ठाच्या संपर्कामध्ये त्यावरून वाहणारी उष्ण हवा येते आणि त्यामुळे ती देखील थंड होते. आणि हवा थंड झाली की त्या हवेचं तापमान कमी होतं. हवेचं तापमान कमी झालं की त्या हवेमध्ये सापेक्ष आर्द्रता 100% होते किंवा ती हवा बाष्प संपृक्त होते किंवा त्या हवेची ती हवा दवांक पातळीपर्यंत येते आणि दवांक पातळीपर्यंत आली की तिचं सांद्रीभवन होऊन त्या ठिकाणी धुक्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, अशा पद्धतीनं हे संपर्कीय धुके, भूपृष्ठाच्या संपर्कामुळे निर्माण झालेले धुके हा देखील एक प्रकार प्रामुख्याने या ठिकाणी आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्यावेळेस ज्या भागामध्ये दोन प्रकारच्या वायुराशी एकत्र येतात, म्हणजेच उष्ण वायुराशी आणि थंड वायुराशी, या अशा दोन प्रकारच्या वायुराशींचा संपर्क एक दुसऱ्याशी होतो, त्यावेळेस देखील अशा प्रकारच्या धुक्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. याची अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील. एक म्हणजे उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर असणारं न्यूफाउंडलँड नावाचं जे काही बेट आहे, या न्यूफाउंडलँड बेटाजवळ लॅब्राडोरचा शीत प्रवाह आणि गल्फचा उष्ण प्रवाह त्या ठिकाणी एकत्र येतो आणि मग त्या ठिकाणी एकत्र आल्यामुळे या न्यूफाउंडलँड बेटाजवळ धुक्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्याचबरोबर जर आपण जपान देशाच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशाच्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्याला दिसेल की त्या ठिकाणी लॅब्राडोरचा उष्ण प्रवाह आणि क्युरोसिओचा उष्ण प्रवाह आणि क्युराईलचा थंड प्रवाह त्या ठिकाणी एकत्र येतो आणि त्याही ठिकाणी प्रामुख्याने या जपानच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये देखील धुक्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, अशा पद्धतीने भूपृष्ठाशी वर वाहणारी उष्ण हवा जरी संपर्कात आली तरी देखील त्या ठिकाणी धुक्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. किंवा या ठिकाणी आपण जर बघितलं की थंड समुद्रामधील असणारा थंड प्राण्याचा प्रवाह आणि उष्ण पाण्याचा प्रवाह जर या ठिकाणी एकत्र आला तरी देखील त्या प्रदेशामध्ये अशा पद्धतीनं धुक्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. तर पाण्यातील असणाऱ्या उष्ण प्रवाह जर एकत्र आले तर त्यामुळे देखील या ठिकाणी धुक्यांची निर्मिती झालेली आपल्याला
दिसून येते. त्यानंतर मित्रहो, जे काही पाचवा प्रकार आहे तो आहे टेकडीवरील धुके. आपण ज्यावेळेस भूपृष्ठाचा भाग बघत असतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की हा जो काही भूपृष्ठाचा असणारा भाग आहे, हा भूपृष्ठाचा असणारा भाग बऱ्याच वेळेस उंच सखल अशा पद्धतीने दिसतो. म्हणजे काही प्रदेशामध्ये टेकड्या निर्माण झालेल्या असतात, तर काही प्रदेश हा सखल अशा पद्धतीने मैदानी प्रदेशासारखा असतो. आणि मग अशा प्रदेशामध्ये होतंय काय की दिवसा या टेकड्यांवर सूर्याची सूर्यकिरण पडतात. त्यामुळं सकाळी 10 ते 11 पर्यंत या ठिकाणी अधिकाधिक उष्णता मिळते. आणि त्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी उष्णतेचं उत्सर्जन सुरू होतं. आणि या ठिकाणी उष्णतेचं उत्सर्जन सुरू झालं की ज्यावेळेस सूर्यास्त होतो त्यावेळेस अतिशय जलद गतीनं टेकडीवरील असणाऱ्या भागामध्ये उष्णतेचं उत्सर्जन हे होऊन जातं. आणि मग कारण समुद्र सपाटीपासून हा भाग, टेकडीचा भाग म्हणजे उंचच असतो, आणि त्याचबरोबर उष्णतेचं उत्सर्जन देखील जलद गतीनं त्या ठिकाणी होतं. या दोन्हीचा परिणाम असा होतो की टेकडीवर प्रामुख्यानं आपल्याला असं दिसतं की उत्सर्जन झाल्यामुळे या टेकडीवर उत्सर्जन झाल्यामुळं जी काही बाष्पयुक्त हवा आहे ही बाष्पयुक्त हवा जर या टेकडीच्या अनुषंगाने जर आली तर काय होतं की त्याचं त्या टेकडीवर सांद्रीभवन होतं. आणि सांद्रीभवन झाल्यामुळे या टेकडीवर धुक्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं टेकडीच्या वरच्या भागामध्ये देखील ही बाष्पयुक्त हवा जर त्या ठिकाणी आली तर काय होईल की टेकडीचा भाग हा अगोदरच त्या ठिकाणी उत्सर्जन अधिक झाल्यामुळे थंड झालेला असतो. आणि मग त्या ठिकाणी थंड झाल्यामुळे या टेकडीवर एक धुक्याची चादर पसरलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशाही पद्धतीनं या ठिकाणी टेकडीवरील धुके हे देखील या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. तर अशा पद्धतीने धुक्यांचे 5 प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे भूपृष्ठीय धुके, दुसरं म्हणजे बाष्पीय धुके, तिसरं म्हणजे सीमांत धुके, चौथं म्हणजे संपर्कीय धुके, आणि 5वं म्हणजे टेकडीवरील धुके. अशा पद्धतीनं मित्रांनो हे 5 प्रकार धुक्यांचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जो काही दुसरा भाग आहे तो म्हणजे दव. दवचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला असं दिसेल की हिवाळ्यामध्ये खास करून ज्यावेळेस रात्री आणि विशेषतः सकाळी, हिवाळ्यातील रात्री किंवा विशेषतः सकाळी काय होतं तर वातावरणातील असणारी जी काही बाष्पयुक्त हवा ही भूपृष्ठावरील असणाऱ्या लोखंडी वस्तू, गवत किंवा पाणी यांच्या संपर्कात येते. आणि यांच्या संपर्कात आल्यामुळे त्या ठिकाणी या वस्तू मुळामध्येच अतिशय थंड असतात. का तर हिवाळ्यामध्ये आपण पाहतोय की हिवाळ्यामध्ये दिवसा सूर्याची असणारी जी काही सूर्यकिरणं आहे ही तिरप्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पोहोचतात. तिरप्या स्वरूपामध्ये पोहोचल्यामुळे सूर्यापासून मिळणारी भूपृष्ठाला उष्णताच मुळामध्ये कमी असते. आणि ही जी काही कमी उष्णता सूर्यापासून मिळते तिचं उत्सर्जन सूर्यास्तानंतर या ठिकाणी सुरू होतं. आणि मग हे सूर्यास्तानंतर भूपृष्ठाचा भाग हा अतिशय थंड पडतो. त्यामुळं त्यावरील असणारा हवेचा भाग देखील थंड झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यांच्या या भूपृष्ठावरील असणाऱ्या त्यांच्या संपर्कात येणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, मग लोखंड असतील, झाडाची पानं असेल किंवा गवत असतील, हे देखील तितकेच थंड पडलेले आपल्याला दिसते.
मग ज्यावेळेस ही हवा वाहत असते किंवा हवा त्या ठिकाणी असते, तर काय होते की ही हवा, बाष्पयुक्त असणारी हवा ही त्या लोखंडाच्या वस्तू असेल किंवा गवत असेल किंवा झाडाची पानं असेल यांच्या संपर्कात ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या बाष्पाचे सांद्रीभवन होते. कारण संपर्कात आले तर ही वस्तू कशा असतात, या हिवाळ्यातील रात्रीमुळे अतिशय थंड झालेले असतात आणि थंड झाल्यामुळे ज्यावेळेस त्यांच्या संपर्कात ही वातावरणातील हवा येते त्यावेळेस त्या वस्तूच्या संपर्कात आल्यामुळे ती हवा देखील त्या वस्तूभोवतीची असणारी जी काही हवा आहे ती देखील थंड होते आणि थंड झाल्यामुळे तिचं तापमान कमी होतं. तापमान कमी झालं की त्या हवेची बाष्पधारण शक्ती कमी होते, म्हणजेच त्या हवेची सांद्रीभवनाची क्रिया त्या ठिकाणी घडते. सापेक्ष आर्द्रता 100% होऊन सांद्रीभवनाची त्या ठिकाणी प्रक्रिया घडते आणि छोटे छोटे लहान लहान जलकण हे त्या वस्तूवर, पानावर किंवा गवतावर हे प्रामुख्याने जलकण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि अशा प्रकारच्या असणाऱ्या या त्या वस्तूला चिकटलेल्या असणाऱ्या या जलकणांनाच आपण या ठिकाणी दव असं म्हणत असतो. मित्रहो, अशा प्रकारची क्रिया घडत असताना आकाश हे निरभ्र असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं हवा शांत असणं गरजेचं आहे आणि मोठी रात्रीमान त्या ठिकाणी असणं हा देखील घटक या दव पडणाऱ्या कालावधीमध्ये असणं आवश्यक आहे. तरच त्या ठिकाणी दव त्या ठिकाणी पडतो किंवा दव पडण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी घडून आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच दव निर्मितीसाठी अशा पद्धतीनं हे पोषक घटक त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण बघतो की हिवाळ्याचे दिवस आहे, म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये निश्चितच या ठिकाणी सूर्यकिरण कमी प्रमाणात पडत असल्यामुळेच त्या ठिकाणी वातावरण अगोदरच थंड असतं. त्यानंतर निरभ्र आकाश असणं आवश्यक आहे. आकाशामध्ये कोणत्याही प्रकारची ढगांची आवश्यकता त्या ठिकाणी नसते, कारण ढग असेल तर उत्सर्जित होणारी जी काही उष्णता आहे ही ढगांच्या माध्यमातून अडवली जाईल. त्यामुळं निरभ्र जर आकाश असेल, आकाशामध्ये जर ढग नसतील तर उत्सर्जित होणारी जी काही भूपृष्ठाकडनं वातावरणाकडे आणि वातावरणाकडून अवकाशाकडे अशा पद्धतीने उत्सर्जन होण्याची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया त्या ठिकाणी जलद गतीनं होईल. म्हणजे तिला कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळं वातावरणातील असणाऱ्या खालच्या थराचं तापमान किंवा भूपृष्ठाचं तापमान हे जलद गतीने कमी होतं आणि त्या थंड झालेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर शांत हवा असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. शांत हवेमध्ये उत्सर्जनाची प्रक्रिया ही जलद गतीने त्या ठिकाणी होते, कारण या उत्सर्जनाच्या प्रक्रियेला कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण होत नाही आणि त्यामुळं शांत हवा असेल तर त्या ठिकाणी उत्सर्जन जलद गतीनं होईल आणि त्या भागामध्ये थंड अशा पद्धतीनं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला असतं. आणि मोठ्या रात्री असणं आवश्यक आहे. मोठ्या रात्री या अनुषंगानं की मोठी रात्र असेल तर उत्सर्जनासाठी कालावधी अधिक मिळतो आणि विसर्जनासाठी कालावधी अधिक मिळाल्यामुळे जी हिवाळ्याच्या काळामध्ये मिळालेली जी काही उष्णता आहे तिचं अधिकाधिक उत्सर्जन त्या ठिकाणी भूपृष्ठाकडून वातावरणाकडे आणि वातावरणाकडून अवकाशाकडे जलद गतीने त्या ठिकाणी होईल किंवा अधिकाधिक उष्णतेचं उत्सर्जनासाठी कालावधी अधिक मिळेल आणि त्यामुळं एक आदर्श अशी परिस्थिती ही दव निर्मितीसाठी या ठिकाणी निर्माण होईल असं या ठिकाणी आहे. मित्रहो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर की लोखंडावरील असणारे जे काही दवबिंदू आहे
किंवा झाडाच्या पानावरील असणारे जे काही दवबिंदू आहे, या दवबिंदूंसाठी निश्चित हवेमध्ये असणारे जे काही बाष्प आहे हे बाष्प कार्य करत असतं. परंतु ज्यावेळेस गवतावर दवबिंदू निर्माण होतात त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की गवतावरील निर्माण होणारे जे काही दवबिंदू आहे हे दवबिंदू भूपृष्ठाच्या अनुषंगानं जे काही बाष्प त्या ठिकाणी आहे या बाष्पाच्या संदर्भात अधिकाधिक प्रमाणामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आपण पाहतोय की खास करून पावसाळ्यानंतरच्या काळामध्ये अशा प्रकारच्या दवबिंदूची संख्या किंवा अशा पद्धतीनं दवबिंदू हे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसून येतात. तर मित्रहो, अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हे जे काही दवबिंदू आहे हे दवबिंदू पावसाळ्यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला त्यांची निर्मिती अधिक प्रमाणामध्ये झालेली दिसून येते. तर मित्रहो, अशा पद्धतीनं आजच्या तासामध्ये आपण या बागांचा विचार या ठिकाणी केला. धुके आणि दव या दोन बाबींचा विचार वृष्टीच्या अनुषंगाने वृष्टीचा प्रकार म्हणून या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.